शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत गुरुवारी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। 4 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकलेल्या अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत वाघोली येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली। अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशात काय घडलं, पवार साहेब काय बोलले, देशमुख यांची भूमिका काय होती, तर वाघोलीतील भाजप बैठकीतील घडामोडी आपण पाहणार आहोत। या सगळ्या बातम्यांसह अन्य घडामोडी आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी हेडलाईन। अतुल देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। पुण्यात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत देशमुखांनी तुतारी घेतली हाती। भाजप सोडण्यामागचं कारण केलं स्पष्ट। पक्षात येणारा कुणालाही कसलीही अपेक्षा नाही, शरद पवारांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना सांगून टाकलं। स्थानिक नेत्यांच्या क्षमतेनुसार पुढील काळात जबाबदाऱ्या सोपवल्या जातील। मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभे राहा। बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना। आमदार महेश दादांनी आढळराव पाटलांना 1 लाखांचं मताधिक्य देण्याची केली गॅरंटी। कौटुंबिक कलहातून जावयाचा सासरे मेहुण्यावर चाकू हल्ला, सासरे मेहुणा जखमी, जावई गजाआड। चाकणच्या दावडमाळा येथील घटना। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर। बातमी आहे महायुतीला बसलेल्या एका धक्क्याची। भारतीय जनता पक्ष आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधत भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। अतुल देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेश खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। अतुल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी आपली ताकद वाढवली आहे। पक्षप्रवेश करताना अतुल देशमुख यांनी आपली भूमिका मांडली। काय म्हणालेत अतुल देशमुख, चला पाहूया। गेले 10 वर्षापासून खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना गाव, वाडी, वस्ती, नगरपालिका या सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला। मागील 2.5 वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाला ठेच लागली आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही। वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला। त्या ठिकाणी मागील 1-1.5 महिन्यामध्ये अत्यंत हीन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला। कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढे काय करायचं, हा निर्णय आपण घ्या। आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं। म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला। इकडे येण्या अगोदर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला। सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं, ते म्हणजे सन्माननीय पवार साहेब। आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी 2 वेळा आमंत्रित केलं। आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत। अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली। त्यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली। कशाचे अध्यक्षांनी कर्तव्य पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांतामध्ये त्यांचा असलेले स्थान लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो। पण याचा अर्थ त्याला काहीतरी होत होती अशी स्थिती कुठेही नाही। आता
जो देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं आणि ते काम करण्याच्यामध्ये माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षाने करून द्या. पक्षात येणाऱ्या कोणत्याही नेत्याला कोणत्याही प्रकारच्या पदाची अपेक्षा नाही. एकत्रित काम करण्याची अपेक्षा अतुल देशमुख यांचीच आहे. स्थानिक परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जातील असे शरदचंद्र पवार यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी उमेदवारीच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मत मांडलं. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बदलते. विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्यातून भक्कम होणारं काम करण्यासाठी सहभागी होतात. आणि त्यामध्येच देशमुखांनी हा निर्णय घेतला. गेले अनेक वर्ष खेड तालुक्यामध्ये एका विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची, लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते. परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. भाजपच्या एकंदर धोरणामध्ये हे पुन्हा पुन्हा जाणवल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत केलं. हे चित्र बातमी आहे भारतीय जनता पक्षाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीची. वाघोली येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर हवेली, भोसरी आणि हडपसर या 6 विधानसभा कार्यक्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन आणि कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील, जयश्री पलांडे, आशा बुचके, शिवाजी मांदळे, अशोक उमरगेकर, आबा तुपे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार महेश लांडगे यांनी महायुतीच्या उमेदवाराला भोसरीतून 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. उमेदवार मी तुम्हाला मगाशी सांगितलं, भोसरीमध्ये मागच्या वेळेस 38,000च्या पुढे होतं. मी 1 लाखावर येणार. तर तुम्हाला एवढी खात्री जास्त बोलत नाही, कारण मला थोडंसं आपण नंतर एकदा चहा प्यायला बसलो, आपण चांगली चर्चा करू. आणि तुम्हाला माहिती, मी एकदा मन मोकळेपणे बोलायला लागलो, तुमच्या सगळ्यांचा ट्रेस घेऊन झाला का नाही? चेहरे फ्रेश आहे. म्हणजे उमेदवार येण्याच्या अगोदर चेहरा फ्रेश झाला तर उमेदवार पण फ्रेश आणि आपण पण फ्रेश, सगळं फ्रेश झालं आपण. त्यामुळं मनातलं काही आता जिथं मनात आहे तिथंच गाडून टाकायचं, अजिबात घाण काढायचं. आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा, आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची, पंतप्रधान महत्वाचा. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या निमित्तानं विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे. खासदार सॉरी आमदार पण ह्याच्यात राहील ना दादा, बरोबर ना दादा? युतीचाच आमदार राहील. शिरूरचा सुद्धा आमदार युतीचाच राहील. खेडचा सगळे युतीचे आमदार राहतील ही खात्री तुम्हाला देतो. खासदार पहिलं काय होणार आहे? कुठल्या पक्षाचा, कुठल्या विचाराचा होणार? आपल्याला पंतप्रधान कोण करायचंय? आपकी बार जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की. आता पाहूया अन्य बातम्या. बातमी आहे जावयाने सासरे आणि मेहुण्यावर केलेल्या चाकू हल्ल्याची.
कौटुंबिक कलहातून वाद मिटवण्यासाठी जावयाकडे गेलेल्या सासू सासरे आणि मेहुण्यावर चाकू हल्ला केला। या हल्ल्यात सासरे आणि मेहुणा जखमी झाले आहेत। या प्रकरणी चाकण पोलिसांनी जावयाला अटक केली असून न्यायालयाकडून जावयाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। अरविंद मारुती राठोड वय 33 राहणार दावडमाळा आंबेठाण रोड चाकण असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे। या प्रकरणी अरविंद राठोड याचे सासरे प्रेमसिंग महादेव जाधव वय 56 राहणार चाकण यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी प्रेमसिंग जाधव यांचे आरोपी अरविंद राठोड हे जावई आहेत। 2 दिवसांपूर्वी अरविंद राठोड आणि फिर्यादींची मुलगी सविता यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाले होते। मुलीला सतत होणाऱ्या त्रासातून फिर्यादी हे जावई अरविंद राठोड यांना समजावून सांगण्यासाठी लेकीच्या घरी गेले होते। मुलीला त्रास देण्याचं कारण फिर्यादी यांनी आरोपी अरविंद याला विचारले असता अरविंद याने चिडून तुम्ही कोण विचारणारे असं धमकावून फिर्यादी प्रेमसिंग यांच्या उजव्या हातावर किचनमधील सुरीने गंभीर जखमी केले। तसेच फिर्यादींचा मुलगा योगेश याच्यावरही चाकू हल्ल्याने दुखापत केली। पुढील बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातली। राजमुन्नर येथे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित साहेबराव बोठे पाटील महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बोठे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, सचिव हरिभाऊ सांडवर, प्राचार्य डॉक्टर HM जरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम, द्वितीय आणि तृतीय या वर्षात त्यांना आलेले अनुभव सांगितले। कला विभाग प्रमुख प्राध्यापक साईनाथ पाचारणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापक मोनिका कोल्हे उपस्थित होत्या। यावेळी प्राध्यापक तुषार वेहळे, प्राध्यापक आरती इंद्राईस, प्राध्यापक सोनाक्षी बेलेकर, प्राध्यापक शशिकांत बुरुड, प्राध्यापक जीजी आहेरकर, प्राध्यापक श्वेताली देशमुख, ललिता काठे, शिल्पा खराडे, कोमल मांडगे, पूर्वा टिळेकर, प्राध्यापक मोनिका जाधव आदींसह आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी कान्हूरकर हिने केले। सूत्रसंचालन वैभव लोहकर, ऋतुजा शिंदे यांनी केले। स्नेहल पवळे हिने आभार मानले। बातमी आहे ग्रामदैवत उत्सवाची आणि पूर्वपार चालू असलेल्या परंपरेची। चिंबळी येथील ग्रामदैवत श्री काळभैरव महाराज यात्रेत जमा होणाऱ्या रकमेतून खर्च वजा करून शिल्लक रकमेचा दरवर्षी यात्रा कमिटीच्या वतीने लिलाव करण्यात येतो। या लिलावाला लाखोंची बोली लागतात। यंदा 29 लाख रुपये बोलीसाठी ठेवण्यात आले होते। या बोलीमध्ये 29 लाख रुपयांचे तब्बल 47,39,000 एकूण बोली लागल्याचे दिसून आलं। अशी माहिती यात्रा कमिटीचे खजिनदार माजी उपसरपंच विश्वास बर्गे यांनी दिली। कमिटीचे शिल्लक रकमेचा लिलाव तब्बल 47,39,000 गेला असून यामध्ये 29 लाख रुपये रकमेचा 15 टप्प्यात पार पडलेल्या लिलावात सर्वाधिक मोठा 7 लाख रुपयांचा लिलाव माजी उपसरपंच शिवाजी शरदकड यांनी तब्बल 12,75,000 रुपयांच्या बोली लावत मिळवला। तर 5 लाख रुपयांचा लिलाव बाजार समितीचे माजी सभापती कैलास कातोरे यांनी तब्बल 8,57,000 रुपयांची बोली लावत मिळवला। तसेच 3 लाखांचा लिलाव 5,01,000 रुपयांना माजी उपसरपंच विश्वास बर्गे यांनी घेतला। बातमी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अपडेटची। महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ खेड तालुक्यातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी काळूसगाव भेट दौरा केला। यावेळी मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर, युवक तालुकाध्यक्ष विशाल झरेकर, सोशल मीडिया अध्यक्ष हरिप्रसाद खळदकर, उद्योजक रोहिदास पवळे, युवक उपाध्यक्ष सौरव सातकर, युवा सेना खेड तालुका प्रमुख मृण्मय काळे, पुणे ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्षा मनीषा सांडबोर, तालुकाध्यक्षा श्रद्धा सांडबोर, तेजस जोडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।